मित्रहो नमस्कार. कसे आहात सगळे? मला खात्री आहे आपण सर्वजण हसत खेळत आनंदात असाल, सुखी संसारात असाल. मित्रहो, आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह मी आपणासमोर हजर आहे. मित्रो, या पृथ्वी तलावर अनेक हुकुमशाह होऊन गेले, अनेक राजे होऊन गेले. राजेशाही, लोकशाही आणि हुकुमशाही अशा तीन शाही आपल्या पृथ्वी तलावर आहेत. आता राजेशाही आणि हुकुमशाही यातला फरक काय? तर मित्रहो, ज्यावेळी एखादा राजा न्यायानं न्याय देतो, न्यायबुद्धीला स्मरून न्याय देतो, तेव्हा ती राजेशाही असते. आणि जेव्हा राजा आपल्या मनाला वाटेल तसा न्याय देतो, तेव्हा ती हुकुमशाहीमध्ये बदलते. मित्रहो, आज मी ज्याच्याबद्दल माहिती तुम्हाला सांगणार आहे, तो तसा म्हटले तर हुकुमशाह आहे, तसा म्हटले तर हुकुमशाह नाही. हुकुमशाह आहे याच्यासाठी कारण त्याने हजारो लोकांची हत्या केली. आणि हुकुमशाह नाही म्हणायला तो काही राजा वगैरे असा नव्हता, किंवा ज्याच्या हुकमावर सगळं देश चालत होता असंही नव्हतं. तर मित्रहो, आज अशाच एका क्रूर कर्माबद्दल आपण या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कृपा करून व्हिडिओ स्किप करू नका, कारण या व्हिडिओमध्ये अतिशय या व्यक्तीबद्दलची, या क्रूर कर्माबद्दलची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, जी आपण ऐकला नाहीत, जी आपण कुठे वाचली नाहीत, अशी माहिती मी त्याच्याबद्दल सांगणार आहे. या क्रूर कर्माचा अंत कसा झाला हे फार कमी जणांना माहिती आहे. त्या दिवशीचं वातावरण कसं होतं हे फार कमी जणांना माहिती आहे. तर त्याची माहिती आपण आज घेणार आहोत. त्याच्या क्रूर कर्माबद्दलची माहिती मी फक्त थोडक्यात सांगणार आहे, कारण तो किती क्रूर कर्म होता हे सगळ्या जगाला माहिती आहे. तर मित्रहो, हा व्हिडिओ कृपा करून शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. अनेक जण 20 एप्रिल हा दिवस जगाच्या इतिहासातील काळा दिवस मानतात. जगाच्या इतिहासात एक हुकुमशाह म्हणून नोंद झालेला ॲडॉल्फ हिटलर याचा हा जन्मदिवस. 20 एप्रिल 1889 या दिवशी त्याचा जन्म झाला. हिटलर हा जर्मनी देशाचा हुकुमशाह होता. नाझी पक्षाचा हा एक नेता. त्याच्या क्रूरपणासाठी आणि ज्यूंच्या कत्तलीकरता कुप्रसिद्ध आहे. तो नाझी जर्मनीचा प्रमुख होता. दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणात हिटलरची सुद्धा गणना होते. अनेक निष्पाप लोकांचे बळी घेणारा हिटलरविषयी जगाला तिरस्कारच वाटत होता. ऑशविट्झ हा नाझींचा ज्यू कत्तलखाना होता. इथे जवळपास 60 लाख लोकांना एकत्र आणून मारण्यात आलं होतं. यामध्ये लहान वृद्ध असा कोणताही भेदभाव करण्यात आला नव्हता. यामध्येच असंख्य चिमुकले जीवसुद्धा बळी गेले. बिव्हेरियाच्या सरहद्दीवरील ब्रानाऊ अम इन या गावी सायंकाळी 6:30 वाजता एलॉईस व क्लारा या दाम्पत्याच्या पोटी ॲडॉल्फचा जन्म झाला. एलॉईस म्हणजे हिटलरचे वडील हे कस्टम अधिकारी होते. हिटलर हे आडनाव हाइडलरे या नावाचा एक अपभ्रंश आहे, असे काही अभ्यासक मानतात. एलॉईस हिटलर म्हणजेच ॲडॉल्फचे वडील यांचे 3 विवाह झाले होते. त्यांना पहिल्या पत्नीपासून संतती प्राप्त न झाल्यामुळे त्यांनी तिला घटस्फोट दिला आणि दुसरा विवाह केला. एलॉईस यांना दुसऱ्या पत्नीपासून 2 मुले होती, मात्र त्यांची दुसरी पत्नी क्षयरोगानं मरण पावली. त्यामुळे त्यांनी तिसरा विवाह केला, तो क्लाराशी. क्लाराही त्यांच्यापेक्षा 18 वर्षांनी लहान होती. तिच्यापासून त्यांना 5 अपत्ये झाली. त्यातील 3 लहान असतानाच मरण पावली व जी जगली त्यातील एक म्हणजे ॲडॉल्फ व दुसरा म्हणजे पॉल.
पॉल हा हिटलर हे नाव लावण्याऐवजी पॉल ॲलॉइस एवढेच नाव लावित होता. हिटलर याचा हा धाकटा भाऊ पॉल मात्र ॲडॉल्फच्या अखेरच्या क्षणांचाही साक्षीदार होता. 1913 वयाच्या 24व्या वर्षी हिटलर जर्मनीतील म्युनिक शहरात पोचला. त्या वर्षीच्या उन्हाळ्यात पहिले महायुद्ध सुरू झाले होते. हिटलरने युद्धात लढण्यासाठी तेथील राजाकडे परवानगी मागितली. ऑक्टोबर 1914 त्यांची नियुक्ती बेल्जियममध्ये झाली. 4 वर्षे चाललेल्या पहिल्या महायुद्धात हिटलर वेगवेगळ्या आघाड्यांवर लढला. शेवटी या युद्धात जर्मनीचा दारुण पराभव झाला. बहुतांश जर्मन लोकांप्रमाणे हिटलरलाही असे वाटले की या युद्धातील पराभवाला आपले लोकच जबाबदार आहेत. कठीण काळात लोकांनी स्वतःची देशभक्ती दाखवली नाही, त्यामुळे जर्मनीचा पराभव झाला असं हिटलर मानत असे. आणि त्याचा हा विश्वासच हिटलरच्या उदयाचे एक कारण ठरला. आतापर्यंत हिटलरने जर्मनीच्या उजव्या विचारसरणीचा नेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. आंदोलनासाठी तो तुरुंगातही गेला होता. तुरुंगवासातच त्याने माय स्ट्रगल हे पहिलं पुस्तक लिहिलं. या पुस्तकात हिटलरने प्रथमच व्हिएन्ना येथे आपल्या मनात निर्माण झालेल्या विचारांचे वर्णन केले. हिटलरची 9 महिन्यानंतर तुरुंगातून सुटका झाली. मग त्यांनी या पुस्तकाचा दुसरा भाग लिहिला. सुरुवातीला लोकांना या पुस्तकाबद्दल माहितीही नव्हती, पण वर्षानुवर्षे जर्मन राजकारणात हिटलरचा हस्तक्षेप जसजसा वाढत गेला तसतशी या पुस्तकाची विक्रीसुद्धा वाढत गेली. 1940पर्यंत या पुस्तकाच्या जवळपास 60 लाख प्रती विकल्या गेल्या होत्या. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हिटलर बेर्शेनगार्टेनला गेला. तिथे तो त्याची सावत्र बहीण अँजेला रुबलसोबत राहू लागला. त्याच्या बहिणीला 2 मुली होत्या. त्या अनेकदा तिथे यायच्या. हिटलर या बहिणींपैकीच एक गेली रोबलकडे आकर्षित होऊ लागला. तसं पाहिलं तर नात्याने ती त्याची भाची होती. हिटलर तिच्याबद्दल एवढा पजेसिव्ह झाला की गेलीला त्याचा त्रास होत होता. अखेरीस 1931 या गेलीनं हिटलरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. गेलीच्या आत्महत्येनंतर हिटलर हादरला. त्याला वाटले की त्याने त्याच्या आयुष्यातील एक खरे प्रेम गमावले. दरम्यान हिटलरची इव्हा ब्रॉनशी भेट झाली. इव्हा तेव्हा फक्त 17 वर्षांची होती. ती एका दुकानात काम करत होती. हिटलर इव्हाच्या प्रेमात पडला आणि तिच्यापुढे त्यानं लग्नाचा प्रस्ताव ठेवला. इव्हाने लग्नाला नकार दिला, पण मैत्रीण म्हणून ती कायम त्याच्यासोबत राहिली. हिटलरने तिला राहण्यासाठी म्युनिकमध्ये घर दिलं. एप्रिल 1945 सोव्हिएत युनियनच्या सैन्याने बर्लिनला वेढा घातला. तेव्हा इव्हा जिद्दीने हिटलरसोबत राहत होती. मित्रहो, आपण जे स्वस्तिक चिन्ह वापरतो, एक शुभचिन्ह म्हणून वापरतो, तर या स्वस्तिक चिन्हाशी सुद्धा हिटलरचा एक संबंध होता. तो काय होता ते पाहू. हिटलर याच्या नाझी पक्षाच्या लाल झेंड्यावर पांढऱ्या वर्तुळात काळ्या फितीच्या मदतीने काढलेले चिन्ह स्वस्तिक आणि हेकनक्रेज म्हणून ओळखले जाते. ॲडॉल्फ हिटलर याने 1920 साली स्वस्तिक हे चिन्ह जर्मनीचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारले. याच काळात नॅशनल सोशलिस्ट पक्षाच्या म्हणजे नाझी पक्षाच्या झेंड्यावर स्वस्तिक हे मध्यभागी झळकले. किंबहुना कालांतराने दुसऱ्या महायुद्धात स्वस्तिक हे जर्मनीची ओळख म्हणून मानले जाऊ लागले. त्यामुळे स्वस्तिक हे नरसंहार, क्रूरता आणि फॅसिझमचे प्रतीक म्हणून युरोपात मानले जाऊ लागले. हिटलर याने युरोपच्या वांशिक शुद्धीसाठी हे चिन्ह निवडले होते. हिटलरने हे चिन्ह राष्ट्रीय चिन्ह म्हणून निवडण्यामागे जर्मन अभ्यासकांची मोठी भूमिका आहे. इंग्रजांचे राज्य भारतावर स्थापन झाल्यानंतर अनेक जर्मन अभ्यासकांनी संस्कृत या विषयात काम केले होते. जर्मन अभ्यासकांचा संस्कृत हा एक आवडता विषय होता. जर्मन भाषा व संस्कृत यांच्यातील साम्य दर्शवण्याचा प्रयत्न देखील याच काळात करण्यात आला. त्यामुळेच संस्कृत साहित्याच्या जर्मन अभ्यासकांच्या माध्यमातून स्वस्तिक हिटलरच्या दृष्टीत पदास पडले.
जगभरातील अभ्यासक हिटलरने स्वस्तिक हे चिन्ह भारतीय संस्कृतीतून चोरल्याचा आरोप करतात. याच काळात अनेक जर्मन अभ्यासकांनी वेद व इतर वैदिक साहित्य अभ्यासायला सुरुवात केली होती. याच अभ्यासातून वैदिक साहित्यात आढळणारा आर्य हा शब्द वांशिक या अर्थाने प्रसिद्ध झाला आणि याच काळात नव्याने उघडकीस आलेली सिंधू संस्कृती भारतीय द्रविड लोकांची आहे असे सांगण्यात आले. मित्रो, हा झाला स्वस्तिक आणि हिटलरचा काय संबंध होता हे. आता स्वस्तिकचा खरा अर्थ काय ते पाहू. जे मंगल करते व घडवते ते स्वस्तिक असा त्याचा ढोबळ अर्थ आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये स्वस्तिक या चिन्हाला मांगल्याचे प्रतीक मानले जाते. आशियातील अनेक देशांमध्ये स्वस्तिक पूजनीय आहे. हिंदू, जैन व बौद्ध या तिन्ही धर्मांमध्ये स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते. 1945च्या सुरुवातीला दुसरे महायुद्ध मावळतीला होते. जर्मनी, इटली व जपान ही मित्र राष्ट्रे आणि फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, युनायटेड स्टेट्स व सोव्हिएत युनियन यांच्यासमोर नांगी टाकत होते. मार्च महिन्यापर्यंत ब्रिटिश व अमेरिकन फौजा बर्लिन शहरात पोहोचल्या होत्या. एप्रिलमध्ये सोव्हिएत सैन्य बर्लिनपर्यंत पोहोचले होते. यामुळे हिटलर बर्लिनमध्ये बांधलेल्या 18 खोल्यांच्या बंकरमध्ये लपला. हे बंकर जमिनीच्या आत सुमारे 50 फूट खोल बांधण्यात आले होते. या बंकरमध्ये पाण्यापासून विजेपर्यंतच्या सर्व सुविधा होत्या. येथूनच तो आपल्या सैन्याला व अधिकाऱ्यांना आदेश देत होता. याच ठिकाणी हिटलरने आपले मृत्यूपत्र लिहिले होते. 29 एप्रिल 1945ची मध्यरात्र. हिटलरने त्याची गर्लफ्रेंड इवाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण अडचण अशी होती की अशा स्थितीत पाद्री कुठून आणायचा. हिटलरच्या नाझी पक्षातील मंत्री असलेला मार्टिन बोरमनला मोठ्या प्रयत्नांती लग्न लावणारा नाझी धर्मगुरू सापडला आणि अशा प्रकारे हिटलरचं लग्न लागलं. मित्रहो, यानंतरची कहाणी अतिशय रोमांचक आहे. रोमांचक म्हणण्यापेक्षा अतिशय डोळ्यात पाणी आणणारे आहे. डोळ्यात पाणी आणणारे मी याच्यासाठी म्हणतो की ज्या हुकुमशाहीने लाखो लोक मारले, निरपराध लोक मारले, चिमुकली लोक मारली, चिमुकली मुलं मारली, त्याला काळानं माफ केलं नाही. त्याचा अशा प्रकार शेवट झाला की तुम्हाला ते ऐकताना सुद्धा काळसुद्धा हिटलरवर कसा उलटला याचं एक उत्तम उदाहरण म्हणून हिटलरच्या या मृत्यूकडे पाहता येईल. म्हणून मित्र म्हणतो, आत्ताचा व्हिडिओ जो आहे पुढचा तो अतिशय इंटरेस्टिंग आहे. पहा, 29 एप्रिल 1945ची मध्यरात्र होती आणि हिटलरनं त्याच्याकडे असलेल्या मंत्री मार्टिन बोरमनला एका पाद्रीला म्हणजे नाझी धर्मगुरूला आणण्यासाठी सांगितलं आणि मोठ्या प्रयत्नांती त्यानं या एका नाझी धर्मगुरूला आणलं आणि अशा प्रकारे मध्यरात्री हिटलरचा विवाह झाला. लग्न लागलं तेव्हा रात्रीचे 12-12:30 वाजले होते. तारीख होती 30 एप्रिल. अर्थातच 12 वाजल्यानंतर दिवस बदलतो, त्यामुळे 30 तारीख झाली आणि रात्रीचे 12:30 वाजले होते त्यावेळी हिटलरचा विवाह झाला. 30 एप्रिलला सकाळी उठून हिटलरनं आंघोळ केली, दाढी केली. लष्करी अधिकाऱ्यांनी हिटलरला कळवले की सोव्हिएत सैन्याने बर्लिनमध्ये प्रवेश केला आहे. ते हिटलरच्या बंकरपर्यंत कधीसुद्धा पोचू शकतात. तत्पूर्वी 25 एप्रिललाच त्याने आपला अंगरक्षक हिन्झ लिंगे याला बोलवून सांगितलं होतं की मी स्वतःला जर गोळी मारली की तू माझ्या मृत शरीराला चॅन्सलरी बागेत घेऊन जा आणि आग लावून टाक. माझ्या मृत्यूनंतर कोणी मला ना पाहिलं पाहिजे ना माझी कोणाला ओळख पटली पाहिजे. यानंतर तू माझ्या खोलीत परत जा. माझा गणवेश, माझे कागद, हर एक गोष्ट जी मी वापरले ती जमा करून बाहेर आणून सगळ्याला आग लावून टाक. फक्त अंटन ग्राफने काढलेला फेडरिक ग्रेट यांच्या तैलचित्राला मात्र हात लावू नकोस. ते माझा ड्रायव्हर माझ्या मृत्यूनंतर सुरक्षितरित्या बर्लिनच्या बाहेर घेऊन जाईल, असं हिटलरने हिन्झ लिंगेला बोलावून, जो हिटलरचा अंगरक्षक होता त्याला बोलावून सांगितलं होतं. तर हिटलर मृत्यूच्या दिवशीची गोष्ट आहे. हिटलर सकाळी म्हणजे पहाटे 5 किंवा 6 वाजता झोपायला जायचा. मित्र, त्याच्या अगोदर
थोडं मी विषयांतर थोडं. हिटलर हा रोज रात्रभर कधीच झोपायचा नाही. तो पहाटे 5 किंवा 6 वाजता झोपायला जायचा आणि दुपारी तो झोपून उठायचा. हिटलरची स्वीय सहाय्यक त्राउदी जुंगा ही शेवटच्या क्षणापर्यंत हिटलरबरोबर त्या बंकरमध्ये राहत होती. तिने एकदा सांगितलं होतं की शेवटचे 10 दिवस आमच्यासाठी एका दुःखदायक स्वप्नासारखे होते. आम्ही बंकरमध्ये लपून बसलो होतो आणि रशियन सैन्य हळूहळू आमच्या जवळ येत होते. आम्ही त्यांच्या गोळीबाराचा, बॉम्बचा, तोफांचा आवाज सहज ऐकू शकत होतो. एवढं ते सैन्य आमच्यापर्यंत येऊन पोचलं होतं. हिटलर बंकरमध्ये बसून वाट पाहत होते की कोणी येऊन त्यांचा जीव वाचवेल. पण एक गोष्ट त्याने आधीच सांगितली होती की जर लढाई ते जिंकले नाही तर ते बर्लिन कधीही सोडणार नाहीत आणि स्वतःच्याच हाताने स्वतःला गोळी मारून घेतील. त्यामुळे आम्हाला माहिती होतं की यापुढे काय होणार आहे. त्या काळात हिटलरचे युद्ध उत्पादन मंत्री अल्बर्ट स्पियर त्याला भेटायला आणि त्याचा निरोप घ्यायला बंकरमध्ये आले होते. नंतर स्पियरने आपल्या आठवणीमध्ये सांगितलं की ज्यावेळी हिटलरचा मृत्यू झाला, हिटलरने आत्महत्या केली, त्यावेळी हिटलरचं व्यक्तिमत्व खूप बदललं होतं. आपल्या अखेरच्या दिवसात हिटलरची अवस्था अशी झाली होती की त्याची कोणीही कीव करू शकेल. त्याचे संपूर्ण शरीर थरथरत होतं. त्याचे खांदे वाकले होते. अंगावरचे कपडेसुद्धा इतके घाणेरडे होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा प्रतिसाद हा अतिशय थंड होता. स्पियरने आठवणीत सांगताना पुढे म्हटलं आहे की मी त्याचा निरोप घ्यायला गेलो होतो त्यावेळी मला माहीत होतं की आमची शेवटची भेट आहे. पण माझ्या हृदयाला भावेल असं ते काहीही बोलले नाहीत. बंकरच्या शेवटच्या दिवसात हिटलरने इव्हा ब्राऊनशी लग्न करायचं ठरवलं. दी लाईफ अँड डेथ ऑफ ॲडॉल्फ हिटलर या पुस्तकात रॉबर्ट पेन हे लिहितात की प्रश्न होता की हे लग्न लावणार कोण. जे मी मगाशी सांगितलं त्याची ही एक विस्तृत कहाणी आहे. गोबेल्सला आठवलं की कोण्या वॉल्टर वॅगनर यांनी त्यांचं लग्न लावलं होतं. आता अडचण होती की त्यांना शोधायचं कुठे. त्यांच्या शेवटच्या पत्त्यावर एका सैनिकाला पाठवलं. म्हणजे जो धर्मगुरू होता नाझीचा, त्यांचा एक शेवटचा पत्ता, त्यांनी अलीकडे कुठे वास्तव्य केलं होतं त्याचा पत्ता रॉबर्ट पेन यांना माहिती होता. तर त्यांनी त्या ठिकाणी सैनिकाला पाठवलं. मोठ्या मुश्किलीने त्यांना हिटलरच्या बंकरमध्ये आणलं गेलं. पण आपल्याबरोबर लग्नाचं सर्टिफिकेट आणायला ते विसरले. ते सर्टिफिकेट आणायला पुन्हा आपल्या घरी गेले. रशियन सैनिकाचा भयानक गोळीबार सुरू होता. रस्त्यावर पडझड झालेल्या इमारतीच्या अवशेषाचे ढिगारे होते. तशात मार्ग काढत वॅगनर पुन्हा हिटलरच्या बंकरमध्ये पोहोचले. तेव्हा लग्नाची मेजवानी सुरू होणार होती. हिटलर आणि इव्हा ब्राऊन वॅगनर यांची वाटच पाहत होते. हिटलरचा साक्षीदार म्हणून गोबेल्सनं सही केली तर इव्हा ब्राऊनचा साक्षीदार बनला बोरमन. सर्टिफिकेटवर तारीख लिहिली होती 29 एप्रिल. पण ही तारीख चुकीची होती कारण रात्रीचे 12:25 झाली होती. त्यामुळे त्यावर तारीख असायला हवी होती 30 एप्रिल. लग्नानंतरच्या मेजवानीत बोरमन, गोबेल्स, मागदा गोबेल्स, जनरल कॅप्स, जनरल बॅकडॉर्फ, हिटलरचे 2 स्वीय सहाय्यक आणि त्यांचा शाकाहारी स्वयंपाकी असे सहभागी झाले होते. इव्हा हिटलरच्या आरोग्याची कामना करायला सगळ्यांनी आपले ग्लास उचलले. इव्हाने बरीच शॅम्पेन प्याली. पण हिटलरने फक्त एकच घोट घेतला आणि तो जुन्या आठवणींना उजाळ द्यायला लागला. पण अचानक हिटलरचा मूड बदलला आणि म्हणाला, सगळं संपलं आहे. मला प्रत्येकाने धोका दिला आहे. आपल्या आयुष्यातील शेवटच्या दिवशी हिटलरने काही तासांची झोप घेतली आणि ताजातवाना होऊन उठला. सहसा मृत्यूदंडाची शिक्षा दिलेले कैदी आपल्या मृत्यूच्या आधीच्या रात्री शांतपणे झोपतात असं वैज्ञानिकांचं मत आहे. दाढी आंघोळ झाल्यानंतर हिटलर आपल्या सैन्य जनरल्सला भेटला आणि म्हणाला, शेवट जवळ आहे. सोव्हिएत सैन्य कधीही त्यांच्या बंकरमध्ये घुसू शकतात. याविषयी लिहिताना रॉबर्ट पेन म्हणतात, हिटलरने प्रोफेसर हासेना बोलावून विचारलं की सायनाइड कॅप्सूल विश्वासार्ह आहेत की नाहीत. याची त्यांनी खात्री करून घेतली. आता ती खात्री कशी केली तर मित्रहो, हिटलरकडे त्याची एक लाडकी कुत्री होती. पण जेव्हा कळलं हिटलरला की आता आपला शेवट जवळ आला आहे, आपल्याला आता मरण्या वाचून काही गत्यंतर नाही, रशियन सैन्याच्या
कडून मरण्यापेक्षा आपण स्वतः आत्महत्या करून मरू असं हिटलरनं ज्यावेळी ठरवलं, त्यावेळी सुरुवातीला त्यानं सायनाईड कॅप्सूल घ्यायचं ठरवलं होतं. त्या सायनाईड कॅप्सूल आता विश्वासार्ह आहेत की नाहीत, कारण त्याचं मत असं होतं की त्या कॅप्सूल घेतल्या क्षणी माणूस मेला पाहिजे. तर ते विश्वासार्ह आहेत का पाहण्यासाठी त्यानं त्याच्या लाडक्या कुत्रीवर प्रयोग करायला सांगितलं. टेस्ट केल्यानंतर हासेने हिटलरला रिपोर्ट दिला. परीक्षण यशस्वी ठरलं आणि ब्लॉडी नावाची ही कुत्री जी हिटलरची लाडकी होती ती काही सेकंदातच मेली. खुद्द हिटलरची ही दृश्य पाहण्याची हिंमत झाली नाही. मेल्यानंतर ब्लॉडीला आणि तिच्या 6 पिल्लांना एका खोक्यात ठेवलं गेलं आणि हे खोके चान्सलरी बागेत आणण्यात आलं. मित्रहो, ते जे दृश्य होतं, कुत्री मेलेली होती सगळी, म्हणजे त्याची पिल्लं वगैरे पण होती त्याच्यामध्ये, ती कुत्री मेलेली स्थितीत होती. ते दृश्य अक्षरशः हृदय पिवळून टाकणारं होतं. असं काही त्या काळातली जी पुस्तकं प्रसिद्ध आली ज्यांनी हिटलरचा मृत्यू जवळून पाहिला, त्या लेखकांनी जे लिहिलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की खुद्द हिटलरची सुद्धा हे दृश्य बघण्याची हिंमत झाली नाही. मेल्यानंतर ब्लॉडीला आणि तिच्या 6 पिल्लांना एका खोक्यात ठेवलं गेलं. हे खोके चान्सलरी बागेत आणण्यात आले. तिची पिल्लं मृत्यूनंतरसुद्धा आईच्या स्तनांना चिकटून होती. तेव्हा ऑटे गेशवनी त्या पिलांना एक गोळी घातली आणि त्या खोक्याला बागेतच दफन केलं. दुपारी 2:30 वाजता हिटलरनं आपलं शेवटचं जेवण करायला बसला. ओटो ग्वेन्शवेला आदेश मिळाला की 200 लिटर पेट्रोलचा बंदोबस्त करा. ते पेट्रोल कॅन्समध्ये भरून बंकरच्या बाहेरच्या दरवाज्यात ठेवा. हिटलरचं चरित्र लिहिणारे इयान कर्शॉ लिहितात की ग्वेन्शेने हिटलरचा शोफर एरिक कॅप्कांना फोन केला तेव्हा कॅप्का हसायला लागला. त्याला माहीत होतं की चान्सलरीत पेट्रोलची किती मारामारी होती. तो म्हणाला, आता कोणाला हवं आहे 200 लिटर पेट्रोल? तेव्हा ग्वेन्शे म्हणाला, ही हसायची वेळ नाही आहे. कॅप्काने मुश्किलीनं 180 लिटर पेट्रोलचा बंदोबस्त केला. जेवण झाल्यानंतर हिटलर शेवटचं आपल्या साथीदारांना भेटायला आला. त्याने कोणाचाही चेहरा न पाहता त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्यावेळी त्याची पत्नी इवा ब्राऊनही त्यांच्यासोबत होती. रोकस मिस्ट हिटलरच्या बंकरमध्ये टेलिफोन ऑपरेटर होता. काही वर्षापूर्वी BBC या एका वृत्तवाहिनीशी बोलताना या टेलिफोन ऑपरेटरने सांगितलं होतं की मी अचानक ऐकलं कोणीतरी ओरडून सांगत होतं, लिंगे लिंगे, हिटलर नाही राहिलेत. कदाचित त्यांना गोळीचा आवाज ऐकू आला होता, पण मला तर काही ऐकू आलं नाही. त्याचवेळी हिटलरचे स्वीय सचिव बोरमन यांनी सगळ्यांना गप्प होण्याचा इशारा दिला. प्रत्येकजण कुजबुजत बोलत होता. तेव्हाच बोरमनने हिटलरच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा इशारा केला. मी पाहिलं, हिटलरचं डोकं टेबलावर निश्चित पडलं होतं, तर त्याची बायको इव्हा ब्राऊन सोफ्यावर पडली होती. त्यांचे गुडघे त्यांच्या छातीशी होते. त्यांनी गडद निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता आणि त्याला पांढऱ्या रंगाची फ्रिल होती. मरताना कदाचित त्याने आपला हात लांब केला होता, त्यामुळे बाजूची फुलदाणी खाली पडून फुटली होती. मी ते दृश्य कधीही विसरू शकत नाही. यानंतर लिंगेने हिटलरचं शव चादरीत गुंडाळलं आणि ते घेऊन तो इमर्जन्सी दरवाजातून वरती चान्सलरी बागेत आला. बोरमनने इव्हा ब्राऊनचं शव आणलं. हिटलरचे चरित्रकार इयान कर्शॉ लिहितात, हे दृश्य हिटलरचे शेवटच्या दिवसातले सगळे सहकारी बंकरच्या दरवाजातून पाहत होते. त्यांच्या शवांना आग लागली तेव्हा सगळ्यांनी हात वर करून हेल हिटलर म्हटलं आणि बंकरमध्ये परत आले. तेव्हा जोराचा वारा सुटला होता. जेव्हा आगीच्या ज्वाळा कमी झाल्या तेव्हा त्यांच्यावर पेट्रोल टाकलं गेलं. 2.5 तास ही चिता धगधगत होती. रात्री 11 वाजता ग्वेन्शेनं SS जवानांना त्या जळालेल्या शवांना दफन करायला पाठवलं. काही दिवसांनी जेव्हा सोव्हिएत सैन्यानं हिटलर आणि त्यांच्या पत्नीचे अवशेष बाहेर काढले तेव्हा सगळं काही संपलं होतं आणि एका हुकुमशहाचा असा अंत झाला होता. मित्रहो, ही होती हिटलरच्या अंताची कहाणी. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एका भेटू अशाच एका नवीन विषयावरच्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.